तर सकाळची सुरुवात जी आहे ते गणपती बाप्पापासून झालेली होती आणि ते जे आहे ते मम्मीने झाडाझाडून वगैरे करून रांगोळ पण काढलेली होती, खूप छान काढली होती. नंतर तर काही मी शूट करायलाच नव्हते. फ्रेंड्स कसे आहात सगळेजण? नक्की सगळेजण खूप छान असतात, खूप मजेत असतात. तर आज आहे एकादश आणि एकादशा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर माझा पण उपवास आहे, तुमचा पण असेलच. तर म्हटलं की चला आज जे आहे ते आपला ब्लॉग स्टार्ट करावा आणि आता झालेली आहे संध्याकाळ झालेली आहे, 4:30 वाजलेले आहेत आता. आणखीन साबुदाणा जे आहे ते मी भिजू घालून ठेवलेला आहे, कारण मला करायचे आहेत साबुदाण्याचे वडे. तर साबुदाण्याचे वडे करायचे आहेत मला, त्याच्याने साबुदाणा भिजू घातलेला आहे. आणि आलू जे असतात ते आलू नाहीत घरात, म्हणजे आलू जे आहे ते संपून गेलेले आहेत. तर मला जायचं आहे आता बाहेर मार्केटमध्ये आलू आणण्यासाठी. मग ते आणल्यानंतर करेन मी साबुदाणा वडे. तसं साबुदाणा वड्याची मी रेसिपी 1-2-3 वेळेस पोस्ट केलेली आहे, अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवरती. पण आज करत आहे मी आणखीन, कारण साबुदाणा वडे असे खाऊ वाटत आहेत मला. साबुदाणा नको म्हटला, साबुदाणा वडे खावे, तर ते करायचे आहेत मला. तर आता तर वाजले आहेत 5, जाईन 5-5:30 वाजता बाहेर मार्केटमध्ये जाऊन जे आहे ते आलू घेऊन येणार. त्याच्यानंतर मग जे आहे ते साबुदाणा वडे कराल, कारण मला खूप आवडतं साबुदाणा वडे. खूप छान पण लागतात, खूप टेस्टी पण लागतात. आणि कॉलेजवरून आले पण काही व्हिडिओ वगैरे स्टार्ट केलंच नाही. म्हटलं चला व्हिडिओ आधी स्टार्ट करावा, म्हणजे एकदा व्हिडिओ स्टार्ट केला की मग ते रुटीनमध्ये चलत राहतं की हां गडे हे दाखवायचं किंवा नाही. स्टार्ट केलं नाही ना ते होतच नाही मग. तर तसंच थोड्या वेळानं जाते. बाहेर जाऊन आले, आलू वगैरे जे आहे ते घेऊन पण आलेले होते. आणि आता जे आहे ते आलू उकडून ठेवलेले आहेत गॅसवरती, आलू उकडून झालेले आहेत. तर आता करून घेते वडे. जास्त नाही करायचे, थोडेच करायचे, पण करून घेते कारण मला खूप आवडतात वडे वगैरे, खूप छान लागतं. चला बनवूयात. तर इथे मस्त जे आहे साबुदाण्याचे प्रिपरेशन माझी सरस होती. पसारा वगैरे झालेलं होतं स्टार्टिंगला, ते जे आहे ते पसारा सगळं आवरून घेतला, कारण खूप पसारा होतं करायचं म्हणलं तर. त्याने पटकन आधी ते आवरून घेतल्यानंतर जे आहे ते वडे करता येतील म्हटलं, कारण पसारा वगैरे समोरच असेल तर काहीच करायचं असं मन होतच नाही आपलं की गडे काही करावं म्हणून. सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते सगळं आवरून घेतलं. आणि आलू याच्यामध्ये जे आहे ते साबुदाणा जे आहे ते भिजून घेतलेला होता, मी साबुदाणा भिजून घेतलेला होता. आणि आलू जे आहे ते उकळून घेतले होते. आणि मिरचीचं जे पेस्ट असतं आपलं, ते पेस्ट आणि थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट एवढंच टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं होतं ते. आणि त्याचे जे आहे ते मस्त आता असे वडे करून घेतलेले होते मी. आणि तेल पण जे आहे ते कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलंच होतं. आणि संग जे आहे ना किचनची क्लिनिंग म्हणजे करत राहायची, कारण संग किचनची क्लिनिंग करत गेलो ना आपण की किचन जे आहे ते एकदम क्लीन राहतं. म्हणजे शेवटी जे आहे ते जास्त असं काम वगैरे लागत नाही की कडे किती हा पसारा झाला म्हणून. तरी ते वडे जे आहेत ते मस्त मी तळून घेतलेले आहेत. खूप छान लागत होते, खूप छान. मला खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का नाही नक्की सांगा. आणि आज तर एकादशच होती, त्याच्याने वडे करावं म्हटलं, कारण दरवेळेस साबुदाण्यात आपण करतच असतो. तर इथे पहिला घाणा वगैरे झालेला होता, दुसरं जे आहे ते माझं ते चालत होतं आत्ता. तर इथे मस्त वडे झालेले आहेत. तर इथे वडे जे आहेत ते मला तळणं होतं, काय फ्राय होतं. एक घाणा निघालेला आहे, दुसरा घाणा टाकलेला आहे. आणखीन 1-2-3 घाणे मला तळून घ्यायचे आहेत. आणि हे वडे जे आहेत दही संग खायचे खूप टेस्टी लागतात, प्रचंड छान लागतात. आणि त्याच्यासंग शेंगदाणा चटणी वगैरे असं, शेंगदाणा चटणी, दही आणि वडी खूप भारी कॉम्बिनेशन लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तसं हे वड्याची रेसिपी वगैरे मी तर पहिलेच चॅनलमध्ये अपलोड केलेली आहे, पण आज करत होते कारण आज ते एखाद्याच त्याच्याने करत होते मी. आणि आलू जे आहेत ते मी एक्स्ट्राचे उकडवून ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये, 2 आगाऊ ठेवलेले आहेत आलू, कारण मला सकाळी करायचं आहे सँडविच. त्याच्याने आजच करायचं होतं, पण आज जे आहे एखादंच आहे, त्याच्याने जे आहे ते आता वडे करायचे म्हटलं. आणि सँडविच जे आहे ते उद्या करायचा. तर हे घाणं पण जे आहे ते माझा तो पूर्ण झालेला आहे. खूप छान लागतं. माझ्या मते असं की साबुदाणा तर खातच राहतो ना आपण, म्हणजे कोणते पण एखादं उपवास असो, पण असं वडे वगैरे कधी कधी करतो. ते मला खूप आवडतं, मी असं करत राहते सारखं वडे मला आवडतात त्याच्याने. तेवढे झालेले आहेत, आणखी थोडे तळायचे आहेत, ते पण तळून घेते, नंतर बोलते तुमच्याशी. तर इथे वडे जे आहेत ते सगळे एकदम रेडी झालेले आहेत. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्ही नक्कीच, कारण कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. वडे वगैरे झाले, खाल्ले. त्याच्यानंतर आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:30, 9:30 वाजलेले आहेत. आणि मला आता झोप येत आहे एवढ्या लवकर, पण आता जे आहे हा व्हिडिओ एडिट करून मला अपलोड पण करायचा आहे.
तर हा व्हिडिओ जे आहे ते इथेच एंड करते. भेटूया असंच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तर चला बाय.